कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली वीज समस्या अखेर मार्गी लागली आहे। सांगलीचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून रांजणी येथे नवीन वीज डीपी बसवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे। या नूतन वीज डीपीचे जाहीर उद्घाटन नगरसेवक हर्षवर्धन प्रतीकदादा पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थ व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले। रांजणी आणि परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने होणारा वीज पुरवठा आणि वारंवार खंडित होणारी वीज यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। ही समस्या सोडवण्यासाठी खासदार विशाल पाटील यांनी तातडीने दखल घेत महावितरणकडे विशेष प्रयत्न केले। या नवीन डीपीमुळे आता रांजणी परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे। आपली अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाल्याने रांजणी ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी प्रशासनासह खासदार पाटील यांचे विशेष आभार मानत समाधान व्यक्त केले आहे। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक धनाजीराव पाटील, पंडितराव पवार, जीवनतात्या भोसले, शिवाजीकाका भोसले, वसंतराव भोसले, दत्तात्रय पवार, मेजर काकासाहेब भोसले, माणिकराव भोसले, संजय आबा भोसले, संतोष पवार, दशरथ पवार, विशाल पाटील, सूर्याबा कोळेकर, श्रीहरी भोसले, पोपटराव भोसले, माजी सरपंच पांडुरंग कोळेकर, आनंदा पवार, मेजर सुनील पवार, दीपक बाबर, नितीन भोसले, राजू पवार यासह गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये ही नवीन वीज डीपी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून यामुळे रांजणी गावच्या वीज व्यवस्थेला मोठी बळकटी मिळाली असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले। TS मराठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे।